मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आपल्या प्रॉपर्टी आणि मनी कोर्ट स्टोरी या सिरीजचा भाग 4. आजचा विषय कोण तुम्हाला धक्का बसेल. तुमच्या नावाची जमीन तुमच्या सहीशिवाय, तुमच्या माहितीशिवाय कोणीतरी विकली आणि तुम्ही कोर्टात गेल्यावर तुम्हाला समजलं की ती जी जमीन विकली आहे ती पॉवर ऑफ अटर्नी मुखत्यारपत्राच्या आधारावर. पण ते मुखत्यारपत्र तुम्ही कधी दिलेच नाही. तुम्ही कोणाला त्यासाठी कधी अधिकृत केलंच नाही. तुम्ही कुठे सही देखील केलेली नाही. मग ही खोटी पॉवर ऑफ अटर्नी तयार करून जमीन विकली कशी गेली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर असं झालं तर कायदेशीर उपाय काय आहेत? ही गेलेली जमीन परत मिळू शकते का? सेल डीड रद्द होऊ शकते का? आणि ज्याने खोटी पॉवर ऑफ अटर्नी बनवली आहे त्याला शिक्षा होऊ शकते का? आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला हे सर्व माहिती सविस्तर सांगणार. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी मुखत्यारपत्र म्हणजे काय? पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे एक असा दस्तऐवज आहे ज्याद्वारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अधिकार देते. मग तो जमीन विकण्याचा अधिकार असेल, दस्तऐवजांवर सही करण्याचा अधिकार असेल, रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार असेल आणि म्युटेशन किंवा 7/12 तहसील ऑफिसमध्ये काम करण्याचा अधिकार असेल. या मुखत्यारपत्राचे प्रकार किती असतात? साधारणपणे मुख्यतः याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे जनरल पॉवर ऑफ अटर्नी, यात अनेक कामांसाठी अधिकार दिला जातो, आणि 2 स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी, यामध्ये ठराविक एकाच कामासाठी अधिकार दिला जातो. पण दिलेल्या अधिकारांच्या आणि जबाबदारींच्या आधारावर पॉवर ऑफ अटर्नीचे अजून देखील काही प्रकार पडतात. ते प्रकार आता आपण जाणून घेऊया. असे एकूण 4 प्रकार आहेत. नंबर 1, पारंपरिक मुखत्यारपत्र. या दस्तऐवजाला सर्वसाधारण मुखत्यारपत्र किंवा मर्यादित मुखत्यारपत्र असे म्हटले जाते. हे केवळ एका विशिष्ट जबाबदारीपुरते मर्यादित असते आणि एका ठराविक कालावधीसाठीच अस्तित्वात असते. या मुखत्यारपत्रांतर्गत मुखत्यारपत्र एजंटला वैयक्तिक आणि व्यावसायिक निर्णय घेण्याची परवानगी असते. म्हणजेच मालमत्ता देणारी व्यक्ती समजा जर स्वतः शहराबाहेर किंवा देशाबाहेर असेल तर विक्री करारावर सही करण्याचा अधिकार ती व्यक्ती या मुखत्यारपत्र एजंटला देऊ शकते. नंबर 2, टिकाऊ मुखत्यारपत्र. टिकाऊ मुखत्यारपत्र हे आयुष्यभरासाठी तयार केलेले असते. या अंतर्गत मुखत्यारपत्र देणारी व्यक्ती निर्णय घेण्यास असमर्थ अयोग्य झाली तरीही मुखत्यारपत्र एजंटला निर्णय घेण्याचा अधिकार असतो. टिकाऊ मुखत्यारपत्र हे मुखत्यारपत्र देणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत किंवा जोपर्यंत ती व्यक्ती ते रद्द करत नाही तोपर्यंत चालू राहते. नंबर 3, स्प्रिंगिंग पॉवर ऑफ अटर्नी. एखाद्या विशिष्ट घटनेसाठी, तारखेसाठी किंवा परिस्थितीसाठी, तसेच जेव्हा दाता असमर्थ होतो तेव्हा स्प्रिंगिंग पॉवर ऑफ अटर्नी वापरली जाते. म्हणजे जर एखादी व्यक्ती लष्करी जवान असेल, ती अपंग असेल किंवा परदेशात तैनात असेल तर ती व्यक्ती आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी मुखत्यारपत्र एजंटची नियुक्ती करू शकतो. नंबर 4, वैद्यकीय मुखत्यारपत्र. वैद्यकीय मुखत्यारपत्र हे तात्काळ मुखत्यारपत्र आणि टिकाऊ मुखत्यारपत्र या दोन्हीच्या अंतर्गत येते. हे मुखत्यारपत्र सामान्यतः आरोग्यविषयक निर्णयांसाठी वापरले जाते. जोपर्यंत मुखत्यारपत्र देणारी व्यक्ती शुद्धीवर आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम नसेल तोपर्यंत वैद्यकीय मुखत्यारपत्र कार्यान्वित होत नाही. पुढचा मुद्दा बघूया. मुखत्यारपत्र म्हणून कोणाची निवड केली जाऊ शकते. मुखत्यारपत्रासाठी व्यक्तीची निवड करण्याचा निर्णय थोडा अवघड असू शकतो. त्याच्या पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास एक विश्वासार्ह 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची मानसिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती मुखत्यार म्हणून निवडली जाऊ शकते. मुखत्यारपत्र धारक म्हणून एखाद्या व्यक्तीला फायनल करण्यापूर्वी त्याची मूल्यप्रणाली आणि चारित्र्य विचारात घेणे महत्त्वाचे आहे. मुखत्यारपत्र धारक म्हणून निवडलेली व्यक्ती स्पष्टपणे आणि ठामपणे निर्णय घेण्यास समर्थ असली पाहिजे. मुखत्यारपत्रासाठी मुद्रांक शुल्क किती लागते? सर्वसाधारण मुखत्यारपत्र वडील, आई, भाऊ, मुलगी, नातू, बहीण, पत्नी, पती, मुलगा, नात किंवा कोणत्याही जवळच्या नातेवाईकाच्या नावे कोणत्याही मोबदल्याशिवाय तयार केले असेल तर नोंदणीसाठी फक्त 500 रुपये मुद्रांक शुल्क लागू होईल आणि 100 रुपये नोंदणी शुल्क लागू होते. जर सर्वसाधारण मुखत्यारपत्र जवळच्या नातेवाईकांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना मोबदल्यासह दिले असेल तर संबंधित मालमत्तेचे बाजार मूल्य किंवा मोबदल्याचे मूल्य यापैकी जे जास्त असेल त्यानुसार मुद्रांक शुल्क आकारले जाते. इतर कोणत्याही प्रकरणात संबंधित मालमत्तेच्या बाजार मूल्यावर किंवा मोबदल्याच्या मूल्यावर जे अधिक असेल त्यावर प्रति 1000 रुपयांमागे 10 रुपये या दराने नोंदणी शुल्क आकारली जाते, ज्यामध्ये किमान 100 रुपये आणि कमाल 30,000 रुपये आकारले जाऊ शकतात. खोटी पॉवर ऑफ अटर्नी मुखत्यारपत्र म्हणजे नेमकं काय? खोटी पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे बनावट सही करून तयार केलेली पॉवर ऑफ अटर्नी, खोटे आधार कार्ड, फोटो वापरून तयार केलेली पॉवर ऑफ अटर्नी, खोटा व्यक्ती उभा करून रजिस्टर केलेली पॉवर ऑफ अटर्नी.
मृत व्यक्तीच्या नावावर केलेली पॉवर ऑफ अटर्नी, पॉवर ऑफ अटर्नीमध्ये चुकीची माहिती भरून रजिस्टर केलेली पॉवर ऑफ अटर्नी. अशा सर्व खोट्या पॉवर ऑफ अटर्नी दिली असल्याचं दाखवून जमीन विकण्याचा फ्रॉड सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि या सगळ्यात सर्वात डेंजरस गोष्ट ही आहे की एकदा पॉवर ऑफ अटर्नी मुखत्यारपत्र रजिस्टर झाले की पुढे त्याचे सेल डीड होऊ शकते आणि एकदा सेल डीड झाले की कागदोपत्री ती जमीन दुसऱ्याच्या नावावर जाऊ शकते. पुढचा मुद्दा, खोटी पॉवर ऑफ अटर्नी झाली आहे हे कसं ओळखायचं? खोटी पॉवर ऑफ अटर्नीची लक्षणे साधारणपणे अशी असतात. तुमच्या जमिनीचा 7/12 अचानक बदललेला दिसतो. प्रॉपर्टी कार्डवर दुसऱ्याचंच नाव येतं. तुमच्या जमिनीवर दुसरा माणूस ताबा घेतो. तुम्हाला नोटीस येते की तुमची जमीन विकली आहे. बँकेकडून लोन संबंधी कागद येतात. ग्रामपंचायत किंवा नगरपालिका टॅक्समध्ये तुमचं नाव बदललेलं दिसतं. यामुळे एक गोष्ट स्पष्टपणे आपण समजून घेतली पाहिजे. जर आपली जमीन विकली गेली असेल तर तुम्ही लगेच ॲक्शन घेतली पाहिजे. कारण त्यामध्ये तुम्ही जर वेळ घालवलात तर ही फसवणूक करणारी व्यक्ती पुढे आणखी व्यवहार करते, जे आपल्यासाठी भविष्यात नुकसानकारक होऊ शकते. खोटी पॉवर ऑफ अटर्नी आपल्या निदर्शनास आली तर सर्वात पहिलं काम आपण काय करायचं? तुम्हाला जर संशय आला की पॉवर ऑफ अटर्नी फ्रॉड तुमच्यासोबत झाला आहे, तर सर्वात पहिलं काम तुम्ही करायचं आहे ते म्हणजे सब रजिस्टर ऑफिसमध्ये तुम्ही कागदपत्र शोधायची आहेत. जिथे तुमच्या जमिनीचा सेल डीड आणि पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर झाली आहे, तिथे त्या ऑफिसमध्ये तुम्हाला जायचे आहे. तेथे जाऊन तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नीची सर्टिफाईड कॉपी, सेल डीडची सर्टिफाईड कॉपी, इंडेक्स 2, रजिस्ट्रेशनचे डिटेल्स ही सर्व कागदपत्रे जमवायची आहेत, ज्यामुळे पुढची लीगल ॲक्शन तुमच्या बाजूने मजबूत होते. त्यानंतर 7/12 आणि फेरफार उतारा काढायचा आहे. म्युटेशन एंट्री कोणत्या आधारावर झाली आहे हे चेक करायचे आहे. ताबा कोणाकडे आहे ते व्हेरीफाय करा तुम्ही. कधी कधी कागदावर विक्री होते पण प्रत्यक्ष ताबा मात्र मालकाकडेच असतो. या सर्व गोष्टी तुम्ही ताबडतोब चेक करायच्या आहेत आणि यानंतरच तुमची लीगल ॲक्शन घ्यायची आहे. खोटी पॉवर ऑफ अटर्नी आणि सेल डीडवर तातडीचा कायदेशीर उपाय कोणता? खोटी पॉवर ऑफ अटर्नी करून जमीन विकली असेल तर तुम्हाला 2 प्रकारचे ॲक्शन्स घ्याव्या लागतात. एक म्हणजे क्रिमिनल ॲक्शन, फौजदारी कारवाई आणि 2 म्हणजे सिव्हिल ॲक्शन, दिवाणी दावा. या दोन्ही प्रक्रिया एकत्र चालतात. त्यामुळे तुम्ही फक्त क्रिमिनल ॲक्शन घेऊन एफ-आय-आर दाखल केली म्हणून तुमची जमीन तुम्हाला परत मिळणार नाही किंवा सिव्हिल सूट दाखल केला म्हणून देखील तुमची जमीन तुम्हाला परत मिळणार नाही. या दोनही ॲक्शन्स तुम्हाला ॲट अ टाईम घ्यायच्या आहेत. मग आता क्रिमिनल केसमध्ये काय करायचं आहे? खोटी पॉवर ऑफ अटर्नी बनवणे हा सिरियस क्रिमिनल ऑफेन्स आहे. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफ-आय-आर दाखल करू शकता. जुन्या आय-पी-सी आणि आता नवीन बी-एन-एस अंतर्गत जे मुख्य गुन्हे आहेत म्हणजेच फॉर्जरी, चिटिंग, युजिंग फॉर्ज डॉक्युमेंट ॲज अ जेन्युइन, क्रिमिनल कॉन्स्पिरसी आणि इम्पर्सोनेशन या गुन्ह्यांतर्गत हा गुन्हा तुम्हाला दाखल करायचा आहे. आणि याच बी-एन-एस अंतर्गत या गुन्ह्यांसाठी जास्तीत जास्त कठोर कारवाई होऊ शकते. त्याचबरोबर दंड किंवा दोन्हीही तुरुंगवास आणि दंड असे दोन्ही शिक्षा होऊ शकते. हा गुन्हा सिद्ध होण्यासाठी एफ-आय-आर मध्ये तुम्हाला कोणाला आरोपी करायचा आहे? तर फक्त पॉवर ऑफ अटर्नीचा जो होल्डर आहे त्यालाच आरोपी करायचं नाही, तर पॉवर ऑफ अटर्नी जो तयार करतो त्या व्यक्तीला, सेल डीड करणारा, बायर म्हणजे जो खरेदीदार आहे तो, डॉक्युमेंट रायटर असेल तो, एजंट किंवा ब्रोकर आणि फेक विटनेसेस या सगळ्यांना तुम्हाला आरोपी म्हणून या एफ-आय-आर मध्ये समाविष्ट करायचे आहे. पण समजा जर पोलीस एफ-आय-आरच घेत नसतील तर तुमच्याकडे कायदेशीर 2 उपाय आहेत. एक म्हणजे एस-पी कमिशनरकडे तुम्हाला कंप्लेंट द्यायची आहे आणि दुसरं म्हणजे मॅजिस्ट्रेटकडे सी-आर-पी-सी अंतर्गत म्हणजेच आता नवीन बी-एन-एस-एस अंतर्गत तक्रार दाखल करायची आहे. तर पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघूया. सिव्हिल केसमध्ये, दिवाणी दाव्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? सिव्हिल केसमध्ये तुम्हाला तुमचा मुख्य उद्देश असतो तो म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी रद्द करणे, सेल डीड रद्द करणे, ताबा परत मिळवणे, परमनंट इंजंक्शन मिळवणे, म्युटेशन किंवा 7/12 करेक्शन करणे. या गोष्टी तुम्हाला दिवाणी दाव्यामध्ये न्यायालयाकडून निर्णयामध्ये घ्यायच्या आहेत. आता सिव्हिल कोर्टामध्ये तुम्ही कोणकोणते दावे दाखल करू शकता? एक म्हणजे डिक्लेरेशन सूट. कोर्टाकडून तुम्हाला डिक्लेअर करून घ्यायचे आहे की पॉवर ऑफ अटर्नी बनावट आहे, सेल डीड अवैध आहे. 2 कॅन्सलेशन ऑफ सेल डीड. खरेदी खत तुम्हाला कॅन्सल करण्यासाठी दावा करायचा आहे. 3 इंजंक्शन सूट. जमीन पुढे जाऊन विकली जाऊ नये म्हणून इंजंक्शन ऑर्डर घ्यायची आहे. 4 पजेशन सूट. जर जमीन ताब्यातून गेली असेल तर त्याचा ताबा आणि पजेशन तुम्हाला परत मिळवण्यासाठी दावा दाखल करायचा आहे. तुम्हाला आता कोर्टामध्ये कोणत्या मागण्या मागायच्या असतात? तुमची मुख्य प्रेयर म्हणजे मुख्य मागणी अशी असली पाहिजे की पॉवर ऑफ अटर्नी ही व्हॉइड आणि इल्लीगल डिक्लेअर करून द्या. सेल डीड नल अँड व्हॉइड डिक्लेअर करून द्या. म्युटेशन एंट्री रद्द करा.
पुढील विक्रीवर बंदी घाला आणि तुमच्या जमिनीचा ताबा तुम्हाला परत द्या आणि जे काही डॅमेजेस आणि कॉम्पेन्सेशन गरजेचे आहे ते तुम्हाला दिले जावेत, अशी मागणी तुम्ही न्यायालयाकडे या दाव्यामधून करायची आहे. खोटा पॉवर ऑफ अटर्नी असेल तर जमीन परत मिळू शकते का? तर हो, नक्की मिळू शकते. पण यासाठी तुम्ही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे. जर पॉवर ऑफ अटर्नीच बनावट असेल, तर त्यावर झालेले खरेदी खत सुद्धा बेकायदेशीर आणि अवैध ठरू शकते. कारण पॉवर ऑफ अटर्नी होल्डरला ती जमीन विकण्याचा अधिकारच नव्हता. पण इथे न्यायालयात मुख्य करून या गोष्टी न्यायालयाकडून तपासल्या जातात. एक म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी खरोखर बनावट आहे का? खरी मालकाची संमती होती का? बायर इनोसंट आहे का? ताबा कोणाकडे आहे? ट्रान्झॅक्शन बोनाफाईड आहे का? आता यामध्ये जर बायरला म्हणजेच खरेदीदाराला माहिती होती की हा फ्रॉड आहे, तर बायरला प्रोटेक्शन मिळत नाही. पण समजा बायर इनोसंट असेल तर? मित्रांनो, हा एक ट्रिकी भाग आहे. काही वेळा बायर खरेदीदार म्हणतो की मी पैसे दिले कारण ही पॉवर ऑफ अटर्नी हे मुखत्यारपत्र खरे आहे असे मला वाटले. पण कायद्याचं एक प्रिन्सिपल आहे बरं का. जर मूळ अधिकारच फेक असेल तर सेल टिकण्याची शक्यता कमी होते. पण जर बायर इनोसंट असेल तर त्यामुळे न्यायालय डॅमेजेस आणि कॉम्पेन्सेशन बद्दल विचार करू शकते. पण तरी सुद्धा मालकाने तातडीने ऍक्शन घेतली नाही तर बायरचा डिफेन्स, बायरची साईड मजबूत होते, ज्याचा फायदा त्याला होतो. खोटी पॉवर ऑफ अटर्नीसाठी सब रजिस्टर्ड ऑफिस जबाबदार असते का? मित्रांनो, अनेक लोक मला विचारतात, रजिस्ट्रेशन ऑफिसने खोटे मुखत्यारपत्र कसं काय रजिस्टर केलं? सब रजिस्टरचे काम हे मुख्यतः फॉर्मल व्हेरिफिकेशन असते. डॉक्युमेंट जेन्युइन आहे का हे फॉरेन्सिक प्रमाणे ते तपासत नाहीत. हां, पण जर तुमच्याकडे जर पुरावाच असेल की ही जी ओळख तपासणी चुकीची झाली आहे, विटनेसेस बनावट होते, फिंगरप्रिंट मिसमॅच आहे आणि हे सगळं माहीत असून देखील सब रजिस्टर कार्यालयात ही खोटी पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर केली गेली आहे, तर त्याविरुद्ध तुम्ही कंप्लेंट नक्की करू शकता. खोट्या पॉवर ऑफ अटर्नी मुखत्यारपत्र प्रकरणात कोणते पुरावे उपयोगी पडतात? तुमची केस मजबूत करण्यासाठी हे पुरावे तुमच्याकडे असलेच पाहिजे. पॉवर ऑफ अटर्नीची सर्टिफाईड कॉपी, सेलडीडची सर्टिफाईड कॉपी, थंब इम्प्रेशन, बायोमेट्रिक्स रिपोर्ट, सीसीटीव्ही फुटेज जर उपलब्ध असेल तर, साक्षीदारांचे डिटेल्स, आधार मिसमॅच प्रूफ, सिग्नेचर मिसमॅच प्रूफ, हँडरायटिंग एक्सपर्ट रिपोर्ट आणि तुमचा त्या दिवशी तिथे नसल्याचा पुरावा. मग यामध्ये तुमचं ट्रॅव्हलिंग रेकॉर्ड किंवा जॉब अटेंडन्स रेकॉर्ड जे असेल ते तुम्ही दाखल करू शकता. आता अशा फ्रॉड पासून स्वतःची जमीन कशी सुरक्षित ठेवायची? भविष्यात तुमच्यासोबत असं होऊ नये यासाठी तुम्ही 7/12 आणि प्रॉपर्टी कार्ड नियमित चेक केले पाहिजेत. कमीत कमी दर 3 ते 4 महिन्यांनी तुम्ही ते चेक करा. जमीन तुमच्या ताब्यात ठेवा, कारण रिकामी जमीन त्या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीसाठी इझी टार्गेट असते. तुमच्या जमिनीवर नोटीस बोर्ड लावा, फेन्सिंग म्हणजे कुंपण करून घ्या आणि असा प्रायव्हेट प्रॉपर्टी अशा नावाचा बोर्ड देखील लावा. तुमचे सर्व जमिनीविषयक दस्तऐवज सुरक्षित ठेवा. मूळ कागद हरवले तर फ्रॉडची शक्यता वाढते. कोणालाही कॅज्युअल पॉवर ऑफ अटर्नी देऊ नका. पॉवर ऑफ अटर्नी देताना स्पेशल पॉवर ऑफ अटर्नी द्या आणि स्पेसिफिक पर्पज ठेवा. मुखत्यारपत्रामध्ये कॅन्सलेशन क्लॉज तुम्ही ऍड करा आणि हा कॅन्सलेशन डीड वेळेत रजिस्टर देखील करा. पॉवर ऑफ अटर्नी रद्द करता येते का? जर तुम्ही पूर्वी कोणाला पॉवर ऑफ अटर्नी दिली असेल आणि आता तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल जर संशय वाटत असेल, तर तुम्ही कॅन्सलेशन डीड नक्की तयार करू शकता आणि ते सब रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्टर देखील लवकरात लवकर करा. संबंधित व्यक्तीला लीगल नोटीस पाठवा. सार्वजनिक नोटीसची जर गरज असेल तर न्यूज पेपरमध्ये तशी नोटीस देखील द्या. यामुळे भविष्यातील खरेदी खत टाळता येऊ शकते आणि तुमचं जे फ्रॉड पॉवर ऑफ अटर्नी आहे ती देखील रद्द होऊ शकते. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या या सिरीजच्या पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.